कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच पोसरी तिवरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर झालेल्या भीषण अपघातात बाराणे गावातील पंकज मुने वय वर्ष 26 या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झालाय. 2 दिवसात याच महामार्गावर झालेला हा दुसरा जीवघेणा अपघात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाराणे गावातील पंकज मुने हा आपल्या हिरो होंडा MH06 BA 1589 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून कर्जत शहराकडे जात असताना पोसरी तिवरे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अचानक एका गोवंशीय गाय रस्त्यावर आली. गायीला जोरदार धडक बसल्याने पंकज रस्त्यावर फेकला गेला व गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेपूर्वी भोईरवाडी येथे 5वीत शिकणाऱ्या कुंडलज गावातील एका विद्यार्थिनीचा इको कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात पंकज मुनेचा बळी गेल्याने कर्जत मुरबाड महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. महामार्गावर भटक्या जनावरांचा वाढता वावर, वेगवान वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.